नमस्ते मित्रांनो, मी चाललो आहे हरिहरगडाला ट्रेकिंगसाठी जाताना मला त्र्यंबकेश्वरमध्ये हा प्रणव भेटला. हा केरळहून आलेला आहे. हा एकटा असल्यामुळं मी पण ह्याच्यासोबत जॉईन झालो की आपण दोघं जाऊया, ट्रेकिंग करूया. आम्ही गेलो गुरुवारी. सगळ्यात पहिल्यांदा बेस विलेजमध्ये गेल्यानंतर आम्ही तिकीट काढलं पर पर्सन ₹30. तीच त्यांची फी आहे. त्यानंतर आम्ही दोघं पण ट्रेकिंगसाठी गेलो. साधारणतः आम्हाला 1 ते 1.5 तास लागले ते 80 डिग्रीच्या पायऱ्यापर्यंत पोहोचायला. हा तुम्ही पाहू शकता प्रणव कसं चाललेला आहे. त्यानंतर आम्ही पोचलो, तो जो बेस आहे 80 डिग्रीच्या पायऱ्याचा, तिथंपर्यंत आम्ही पोहोचलो. हा तुम्ही पाहू शकता. हा जो सिनेमॅटिक व्ह्यू आहे प्रत्येक इंस्टाग्रामच्या रीलमध्ये तुम्ही पाहिला असेल. हा आहे प्रणव, एकटा चाललेला. इथं फक्त सगळ्यांनी एकच आम्हाला सांगितलेलं की माकडापासून सावध राहा. त्यानंतर आम्ही जे 80 डिग्रीच्या पायऱ्यात ते चढायला सुरुवात केली. फक्त एकच आहे, हा इझी आहे, एवढं पण काही डिफिकल्ट नाही. फक्त एकच आहे की ग्रिपिंगचे शूज पाहिजे. हा पाहू शकताय मी कसं चाललेलो आहे. हाच तो दरवाजा आहे, तो प्रत्येक इंस्टाग्रामच्या स्टोरीमध्ये तुम्ही पाहू शकता, जो ओपन करताना तुम्ही दाखवताय. हा मी पण आता तुम्हाला दाखवतो कसा व्ह्यू वाटतो तो. एक नंबर. तिथं वरती गेल्यानंतर हा आहे दुसरा पॉईंट आहे. त्यानंतर आपण इथून वरती जायला सुरुवात करतो आहे. हा एक डेंजरस पॉईंट आहे, कारण एका साईडला आहे ना काहीच नाही. जर पाय वगैरे काय घसलं डायरेक्ट दरीत, डायरेक्ट ढगात. हा पावसाळ्यात तर लई स्लिपरी पॉईंट होतो आहे. त्यानंतर आम्ही वरती गेल्यानंतर हा जो झेंड्याचा पॉईंट आहे तिथंपर्यंत पोचलो. हे सगळे मित्र आहेत ते अकोल्यावरून आले आहेत. अनवाणी चढत आहेत सगळे. असं काही करू नका मित्रांनो. हा तो पॉईंट आहे.